सातपूर विभागीय कार्यालयात आज झालेल्या प्रभाग सभेत नगरसेवक नितीन निगळ यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीच्या प्रकारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। प्रभाग क्रमांक 11 मधील भटक्या व पिसळलेल्या कुत्र्यांची वाढती संख्या ही उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीमुळे असल्याचा आरोप त्यांनी केला। सातपूर कॉलनी परिसरात मोठे क्रीडांगण असून दररोज अनेक मुले तेथे खेळण्यासाठी येतात। तसेच परिसरात शाळाही असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। एखादा गाळा सुरू करण्यासाठी शॉपेकचा परवाना आवश्यक असतो, मग उघड्यावर सुरू असलेली मांस विक्री नेमकी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा थेट सवाल करत त्यांनी संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली। याशिवाय घंटागाडी आल्यानंतर कचरा बाहेरच पडून राहत असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची गर्दी होत असल्याचे त्यांनी सांगितले। अन्नाच्या शोधात येणारे कुत्रे अनेकदा आक्रमक होत असून सातपूर परिसरात आतापर्यंत 20 ते 25 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या असल्याचा दावा त्यांनी केला। परिसरातील अधिकृत कत्तलखाने किती आहेत त्याची माहिती सभागृहासमोर सादर करावी, तसेच बेकायदेशीर मांस विक्री तात्काळ बंद करून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक नितीन निगळ यांनी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, सातपूर। त्याची काळजी आपण घेतली पाहिजे। त्यानंतर सर्वात मोठा एक विषय आहे की आपल्या भागात उघड्यावरील जी मांस विक्री, इथं काही सदस्यांनी सांगितलं की आपल्या भागात जर आपण फिरले तर अनेक ठिकाणी आपल्याला बेवारस कुत्रे, हे पिसाळलेले कुत्रे दिसतात। याचं कारण कोणी शोधलं का? आपण फक्त अधिकाऱ्यांना बोलतो की आमच्या इथले कुत्रे वाढले कुत्रे, पण ही उत्पत्ती कशी होती याचं संशोधन केलं का? आरोग्य विभागाचे जे कोणी असेल का आपल्या भागात प्रत्येक प्रभागात उघड्यावरती मांस विक्री याच्यावर कोणाचा अंकुश आहे का? आपण एखादं साधं शॉप भाड्याने घेतलं तर शॉपॅक लायसन लागतं, फूडचं लायसन लागतं, मग हे उघड्यावरती मांस विक्री जी चालू आहे ही कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? ही मांस विक्री तात्काळ थांबली पाहिजे। त्याचं कारण सांगतो, आपण घरातलं जेवण झाल्यानंतर सर्व स्वच्छता करतो, डस्टबिन मध्ये घाण टाकतो, घंटा गाडी आल्यानंतर तिच्यात टाकतो, पण उघड्यावरील मांस विक्री झाल्यानंतर ते जे पिसा असतात ते जे कोणी असतात ते कुठं टाकतात बघितलंय कोणी? घंटा गाडी जाते का त्याच्यात? ते रस्त्यावर टाकून जातात, मग त्या ठिकाणी ते कुत्रे येतात, ते कुत्र्या ते मांस खाल्ल्यानंतर ते पिसाळतात। आज सुयोजित परिसर जो असेल कामगार नगर मधला, तिथे कुत्रे आहे, जवळजवळ 20-25 लोकांना चावा घेतलेला आहे। सातपूर प्रभागात, मी प्रभागातच नाही प्रत्येक प्रभागात कुत्रे वाढलेले, त्याचं मुख्य कारण आहे उघड्यावरील मांस विक्री आपण तात्काळ बंद केली पाहिजे। आता इथे ज्येष्ठ सदस्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला उभं राहून उत्तरं द्यायला सांगितली, पण माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे जर गेल्या अनेक वर्षापासून कोल्हे साहेब, नशीब मी नगरसेवक झालो नाही तर कोल्हे साहेबांनी माझ्या कधीच फोन उचलले नसते। ज्यावेळेस ते इथं होते त्यांना मोबाईल घेऊन आलो होते देण्यासाठी, तर तुम्ही फोन उचला। आम्ही इथं आज आमच्या सहकारी नगरसेविका इथं बसले, सोनालीताई, त्यांच्या घरात लग्न आहे आज, पण ते इथं बसलाय का? तर 50-50 हजार लोक ज्यावेळेस आपल्यावरती विश्वास टाकतात, निवडून देतात, तर त्यांचं अण्णा आपण 92 पासून नगरसेवक आहे आणि आज इथे बसलेले मी 4 महिन्यात बघितलं इतके गोड गोड उत्तर देतात। अधिकाऱ्यांना फोन केले की काम बाजूलाच, उद्या काम होईल असं आश्वासन देतात। पण प्रत्येक प्रभागात आता टास्क फोर्स सुरू केलेला आहे, महापौरताई, सभापती, आपण सर्वांनी। आता आमच्याकडे कधी येतो? आपण प्रभागात प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे। सन्माननीय नगरसेवक ज्यावेळेस काम सांगतो तर स्वतःच काम कधीच सांगत नाही, प्रत्येकाने ते काम सांगितल्यानंतर किमान समोरच्या समाधान झालं पाहिजे असे उत्तर त्यांच्याकडे आले पाहिजे। त्यानंतर आपल्या भागात कत्तलखाने किती, ज्या ठिकाणी आपण मांस विक्री होती त्या ठिकाणी अधिकृत कत्तलखाने किती आहे याची माहिती या ठिकाणी आम्हाला पाहिजे, अधिकृत। आणि महानगरपालिकेच्या वतीने तिथे काय उपयोजना आहे? सातपूरमध्ये एवढं मोठं कोटी रुपये खर्चून कत्तलखाना रेडी, पण तो वापरलेला नाही, स्लाउटर हाऊस जसं तसं पडलेलं ते, मग त्याचं व्यवस्थापन होतं कसं तुम्ही सांगा? लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।